आपल्यापैकी बऱ्याच जणांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होतो, तर अशा वेळेस कुठले व्यायाम करणं महत्त्वाचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिला व्यायाम जो आहे तो आहे पेंडुलम। ज्याप्रमाणे पेंडुलम फिरत असतो त्याप्रमाणे जो हात तुम्हाला दुखतोय, जो शोल्डर तुम्हाला पेन करतोय, त्याप्रमाणे आपल्याला झुकायचं आहे खाली आणि स्विंग करायचं आहे। हात ढिल्ला सोडून त्याला जस्ट स्विंग करायचं आहे। हा झाला। दुसरा एक्सरसाइज आहे कोडेमॅन। ह्याप्रमाणे आपल्याला फिरवायचं आहे हात, जेवढं शक्य होईल तेवढं। हे क्लॉकवाईज नंतर अँटी क्लॉकवाईज सुद्धा मूव करायचं आहे। असे 20 रिपिटेशन करायचे आहे। हा व्यायाम आपल्याला करायचा आहे। घरातले तुम्ही लाटणं घेऊ शकता किंवा काही स्टिक असेल ते स्टिक घेऊन ॲक्टिवेटेड स्टिक एक्सरसाइज करायची आपल्याला। ह्याप्रमाणे आपल्याला 20 रिपिटेशन करायचे आहे। ॲक्टिव्ह असिस्टेड स्टिकनुसार आपल्याला अशा प्रकारे रोटेशन पण करायचं आहे। याप्रमाणे 20 रिपिटेशन ईच साइडला आपल्याला करायचं आहे। आज स्टिकने आपल्याला आणखी एक प्रकारे असं व्यायाम करायचं आणि आणखी एक व्यायाम म्हणजे ॲक्टिव्ह असिस्ट बॉल। तर ह्यामध्ये आपल्याला असं क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे। मोठा सर्कल जेवढा बनवता येईल तेवढा सर्कल बनवायचा आहे क्लॉकवाईज, नंतर अँटी क्लॉकवाईज। जेवढं सहन होईल त्याप्रमाणे आपल्याला हा व्यायाम करत राहायचा आहे। आणखी एक व्यायाम म्हणजे आपल्याला वॉलवर असं चालताना हे करायचं आहे, मूव करत हात इथून वरपर्यंत न्यायचा आहे, नंतर खाली परत ह्या प्रकारे यायचं आहे। एक व्यायाम म्हणजे तुम्हाला हाताचं स्ट्रेचिंग करायचं आहे, हँड स्ट्रेचिंग। सोफ्यावर बसल्या बसल्या तुम्ही करू शकता। ह्या प्रकारे हात असा मागे न्यायचा आहे आणि पुढे झुकायचा आहे, परत हात मूव करून जवळ आणायचा आहे। ह्या प्रकारे आपल्याला 20 टाइम्स हे करायचं आहे। आणि बसल्यानंतर आपल्याला हाताचं स्ट्रेचिंग सुद्धा करायचं आहे। झोपेतून उठल्या उठल्या तुम्ही हे स्ट्रेचिंग करू शकता। इथं होल्ड करायचं काही सेकंद आणि परत रिलॅक्स। या प्रकारे